त्याकरता आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित आदरणीय नीलमताई गोरे, सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना कॅबिनेट दर्जा महाराष्ट्र शासनातर्फे दिलेला आहे, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो आमच्या संपूर्ण चेंबूर विधानसभेच्या वतीने. ह्या कार्यक्रमाला उपस्थित आणि ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आमचे आदरणीय तुकाराम कातेजी, विभाग प्रमुख अविनाश राणे, महिला विभाग संघटिका मैतीताई आणि शिव उद्योग सेनेचे पदाधिकारी दीपक काळी, प्रकाश ओवळ, भास्कर चव्हाण, संतोष आडेलकर, गोकुळ लड, महेश कुलकर्णी, निरंजन मोहिते, गुरुदत्त वागतेकर, उमेश गोरुले, काकडे, भालचंद्र डफळ, सर्वच शिव उद्योग सेनेचे पदाधिकारी उपस्थित या ठिकाणी माता भगिनी यांचं पण मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार पण मानतो की आपण या सर्वजण कार्यक्रमाला उपस्थित राहिला. आज या ठिकाणी नीलमताई उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचं स्वागत पण करतो. आणि आपल्या सर्वांना माहीत नसेल, नीलमताईंचं आणि चेंबूरचं एक वेगळं नातं आहे. त्यांच्या राजकीय जीवनामध्ये चेंबूरचं पण स्थान तसं महत्वाचं आहे, कारण त्यांनी या ठिकाणी आपल्या इकडे निवडणूक लढवलेली आहे. काही ज्या पदाधिकारी आहेत त्यांना पण माहीत असेल, ज्या काँग्रेसमधून आता शिवसेनेत प्रवेश केलेले आहेत, त्यावेळी तुमचं त्यांनी काम पण केलं होतं निवडणुकीच्या वेळी. त्यामुळे चेंबूरचं एक भावनिक नातं त्यांचं चेंबूरशी आहे. कारण मी आता त्यांच्या तिकडे होतो, बाजूला बसलेलो, त्यावेळी त्यांनी त्याच गोष्टीचा उल्लेख केला की पूर्वीचं चेंबूर आणि आताच्या चेंबूर मध्ये खूप फरक झालेला आहे आणि उपस्थित महिलांमध्ये पण फरक जाणवतो की महिला पण या ठिकाणी आर्थिक सक्षम झालेल्या आहेत विविध योजनांच्या माध्यमातून. परंतु शासनाचा आणि त्यांचाही नीलमताईंचा हाच उद्देश आहे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून की महिलांना आर्थिक सक्षम व्हावं. कारण महिला आर्थिक सक्षम झाला तर देश आर्थिक सक्षम होऊ शकतो. कारण देशाची संपूर्णता धुरा ही खऱ्या अर्थाने महिलांवर अवलंबून आहे. आणि ज्या शिवसेना प्रमुखांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण करतो. त्या शिवसेना प्रमुखांचे विचार हेच होते की नारी शक्तीला त्यांनी नेहमीच आदिशक्तीचं स्वरूप त्यांनी दिलं होतं आणि आदिशक्तीप्रमाणे त्या नारी शक्तीचा नेहमीच त्यांनी सन्मान केलेला आहे. आणि म्हणूनच ती आदिशक्ती माननीय शिवसेना प्रमुखांच्या पाठीशी नेहमीच उभी राहिलेली आहे. आणि जे काही राजकीय प्रवास आणि जो काही राजकीय यश प्राप्त झालेलं आहे शिवसेनेला, त्यात महत्वाचं कारण आहे महिलांचं. कारण महिला नारी शक्तीने नेहमीच शिवसेनेच्या 4 शब्दांच्या पाठीशी उभे राहिले. मी असेल, कातेसाहेब असेल, आम्ही सर्वजण आमदार खासदार जे काही झालो ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्यामुळे आणि नेहमीच महिलांचा मतदानाच्या माध्यमातून आणि विशेष करून शिवसेनेच्या महिला आघाडीचं तर मी मनपूर्वक अभिनंदन करेन. कारण शिवसेनेची महिला आघाडी निवडणुकीच्या माध्यमातून एवढं प्रचंड काम करतात, त्यांच्यासारखं काम कोणीच करत नाही. आणि त्यामुळे आम्हाला जे काही राजकीय यश प्राप्त झालेलं आहे ते महिलांच्या आशीर्वाद आणि सहकार्यामुळेच मिळालेलं आहे. म्हणून शिवसेना प्रमुखांच्या जसं त्यांनी सांगितलं की नारी शक्तीला आदिशक्तीचं नेहमीच त्यांनी सन्मान दिलेला आहे आणि आदिशक्तीच्या माध्यमातून नेहमीच ती भावना व्यक्त केलेली आहे. म्हणून महिलांना जसं आर्थिक सक्षम करायचं तसं महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पण जो काही आता संपूर्ण देशामध्ये प्रश्न उपस्थित झालेला आहे महिलांचा सुरक्षितता, हा पण एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आणि तोही प्रश्न माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्य सरकारचे सर्वच दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आता त्याला प्राधान्य दिलेलं आहे. आज आपण बघाल तर जळगावची जी माननीय पंतप्रधानांचा जो कार्यक्रम झाला लखपती दिदीचा, त्या कार्यक्रमामध्ये पण माननीय पंतप्रधानांनी या सर्व गोष्टींचा उल्लेख केला आणि ह्याला प्राधान्य दिलेलं आहे. महिलांना आर्थिक सक्षम करताना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा अत्यंत आता महत्वाचा आहे आणि त्याला राज्य सरकार प्राधान्याने त्याला आता अग्रक्रम देऊन त्याकरता राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही कायदा असेल, जे काही नियम आहेत ते बनवण्याचा आणि ह्यापूर्वीचा जो शक्ती कायदा आहे त्याच्या बाबतीत पण तो राष्ट्रपतींकडे जो प्रलंबित आहे तोही लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करून आज पंतप्रधानांनी ह्याही गोष्टीचा उल्लेख केला की तक्रारीला जर उशीर लागत असेल तर घरातूनच तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता. ही सुविधा आता केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, कारण आज ह्या ठिकाणी आपण आर्थिक सक्षम करण्याकरता हा रोजगार मेळावा केलेला आहे, परंतु आज सर्वात रोजगार मेळाव्यापेक्षा त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि सरकार या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जशी लाडकी बहीण योजना आपण आणलेली आहे, पण आता सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीत येणाऱ्या महिन्याभरात आपल्याला दिसून येईल
की कायदा, कठोर कायदा पण करण्यात येईल आणि आपली बहीण सुरक्षित, आपली माता भगिनी कशी सुरक्षित राहील त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार असेल, राज्य सरकार आता लवकरात लवकर पावलं. ह्यापूर्वी पण कायदे कानून केलेले आहेत, पण त्यात कुठे ना कुठेतरी कमतरता दिसून येत आहे. त्यामुळे हे जे नराधाम आहेत, ज्यांना विकृती आहेत, अशा लोकांना एक जबर कायद्याची असावी, त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार, राज्य सरकार आता कडक नियम बनवणार आहे. त्यामुळे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी ह्या सर्व उपस्थित असलेल्या माता भगिनींना आश्वासित करतो की सरकार आता तुमच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेत आहे. तुम्ही या संदर्भात शिवसेना तर नेहमी तुमच्या पाठीशी आहे. शिवसेना नेहमी सुरक्षित दृष्टिकोनातून तर आपल्या नेहमीच भावाच्या नात्याने पाठीशी उभे राहते. पण आता सरकार, शिवसेना, केंद्र सरकार हे पण तुमच्या पाठीशी उभे राहील. सक्षम करण्याकरता अविनाश राणेंनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, राज्य सरकारच्या ज्या विविध योजना आहेत, लाडकी बहीण असेल, लेक लाडकी, ती पण आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुलीचा जन्म झाला तर तिला 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपये द्यायची योजना असेल. वयोश्री योजना आहे, 65 वर्षाच्या वरती ज्या आपल्या वयोवृद्ध महिला आहेत किंवा पुरुष पण असेल त्यांना 3000 रुपये द्यायची योजना आहे, ती पण आपण आता चालू केली आहे. युवकांकरता 12वी असेल त्याला 6000 रुपये, जर डिप्लोमा केला असेल त्याला 8000 रुपये आणि ग्रॅज्युएट डिग्री असेल त्याला 10000 रुपये. ही पण योजना चालू झालेली आहे, त्याचे पण संपूर्ण प्रोसिजर चालू केलेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला जो गॅस सिलेंडरच्या बाबतीतची नेहमी समस्या भेडसावते, तर अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून 3 गॅस सिलेंडर दिवाळीच्या अगोदर देण्याचा हा एक संकल्प माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे. त्याची प्रोसिजर आपण चालू केलेली आहे. तर ह्यामध्ये भावना हीच आहे की महिलांना आर्थिक सक्षम करूया. महिला आर्थिक सक्षम झाल्या तर परिवार आर्थिक सक्षम होऊ शकतो आणि परिवारातल्या प्रत्येक सदस्याची काळजी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेली आहे, राज्य सरकारने घेतलेली आहे. अजून जास्त माहिती आदरणीय नीलमताई तुम्हाला देतील. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनींना आर्थिक सक्षम होण्याकरता जे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे जे निर्णय घेतले त्यास आपण सहकार्य करावं, त्यांना आशीर्वाद द्यावे, कारण तुमच्या आशीर्वाद रूपी शक्तीने आपण महाराष्ट्राचा विकास करू शकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.